नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बऱ्याच महावितरणामधल्या जागा सुटत आहेत। अप्रेंटिसशिपच्या जागा आहेत या ठिकाणी लक्षात घ्या। या ठिकाणी बघा 128 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत आणि या ठिकाणी चंद्रपूर, वरोरा आणि बल्लारशाह या विभागाच्या आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण सर्व माहिती बघणार आहोत। कोणत्या पदासाठी आहेत, किती तारखेपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, फॉर्म कुठं भरणार आहात आपण। तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करत चला, लाईक करा आणि शेअर करा, कारण महत्त्वाचे अपडेट आणि चालू घडामोडी आपण आपल्या चॅनलवरती नेहमी आणत असतो। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा महावितरण मंडळ चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर, वरोरा, बल्लारशाह विभागाच्या आस्थापनेवर 1 वर्ष कालावधीकरता वीजतंत्री आणि तारतंत्री व कोपा, लक्षात घ्या 3 पद आहेत। वीजतंत्रीचे पद आहेत, तारतंत्री आणि कोपा या तिघांचे मिळून 128 पद आहेत। व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांसाठी निवड करण्याची दिनांक 23/6/2025 ते 30/6/2025 पर्यंत आहे, लक्षात घ्या। www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरून ऑनलाईनमध्ये अर्ज करायचा आहे। या ठिकाणी बघा खाली क्रमांक दिलेले आहेत त्यांचे, आस्थापना क्रमांक, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या विभागामधून या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तर त्याचा आस्थापना क्रमांक तुम्हाला या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन झालं की त्यानंतर तुम्हाला हा टाकावा लागतो। या ठिकाणी बघा विभागाचं नाव दिलंय, आस्थापना क्रमांक, व्यवसाय, एकूण जागा। याच्यामध्ये बघा पहिला आहे चंद्रपूर विभाग, त्याचा आस्थापना क्रमांक दिलाय। वीजतंत्रीसाठी 26 पद आहेत, तारतंत्री 16, कोपामध्ये 10, असे टोटल 52 पद आहेत या ठिकाणी चंद्रपूर विभागामध्ये। सेकंड आहे बल्लारशाह विभाग, त्याचा आस्थापना क्रमांक आहे 21, वीजतंत्री 10, तारतंत्री आणि कोपा याला 8 आहेत, टोटल 39 पद आहेत। त्यानंतर आहे वरोरा विभाग, याचा सुद्धा या ठिकाणी आस्थापना क्रमांक दिलाय। वीजतंत्रीला 17, तारतंत्रीला 14 आणि कोपाला 6 जागा आहेत, टोटल 37। तर अशा मिळून या ठिकाणी बघा 128 पदं दिलेली आहेत। या ठिकाणी खाली बघा शैक्षणिक अर्हता काय लागते तुम्हाला, तर शैक्षणिक अर्हता दिलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा तत्सम परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT मधून तुमचं ITI झालेलं पाहिजे, वीजतंत्री, तारतंत्री व कोपा या व्यवसायामध्ये तुम्ही उत्तीर्ण पाहिजेत। वयोमर्यादा तुमची 4/7/2025 पर्यंत गणण्यात येणार आहे। किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे तुमचं। जर तुम्ही या ठिकाणी मागासवर्गीय असाल तर 5 वर्षाची शिथिलता तुम्हाला दिलेली। विद्यावेतन नियमाप्रमाणे दिलं जाईल। शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेशी निगडीत सर्व अधिकार हे व्यवस्थापनाकडे असणार आहेत। SSC उत्तीर्ण गुणपत्रिका, प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्डाच्या नावाची सुसंगत असलेली माहिती भरावी। आधार कार्ड आणि SSC हे दोघांचं नाव एकच असलं पाहिजे। ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असलं पाहिजे, 4 सेमिस्टरच्या गुणपत्रिका। उमेदवार मागास प्रवर्गातील असेल, जात प्रमाणपत्र लागेल तुमचं, लक्षात घ्या। भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी राजकीय इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आल्यास रद्द होईल, ठीक आहे। तर प्रयत्न करू नका त्या प्रकारचे। उमेदवाराचे ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। ऑनलाईनच अर्ज करायचा आहे। वर दिलेल्या वेबसाईटवरती नमूद केलेल्या अर्ज सादर न झाल्यास म्हणजे तारखेच्या, तर ते तुमचं रद्द ठेवलं जाईल। ऑनलाईन अर्ज करताना या ठिकाणी सद्यस्थितीत चालू असलेला तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमचा द्यायचा आहे। जुना कोणताही देऊ नका, ज्याच्यावरती मेल येतात, मोबाईल नंबरवरती मेसेज येतात, असेच मोबाईल नंबर, ईमेल ID द्या, या ठिकाणी आवश्यक आहे। उमेदवाराची निवड ही ITI मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेनुसार म्हणजे मेरिट लिस्टनुसार होणार आहे। समजा या ठिकाणी तुम्हाला नाही का तुमचं वीजतंत्रीमध्ये झालेलं आहे तर तुमचं जे फायनल इयरला पर्सेंटेज असेल त्याच्यावरती लागेल। तारतंत्री किंवा कोपामध्ये सुद्धा फायनल इयरच्या या ठिकाणी मेरिट लिस्टवर म्हणजे त्यांचे मार्क जे पडलेले आहेत तुमचं त्याच्यावरती लागणार आहे। उमेदवारांनी कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल। एकच अर्ज सादर करा कोणत्याही एकामध्ये, याबाबत उमेदवारास कळवले जाणार नाही, ठीक आहे। उमेदवारांनी सदर ऑनलाईन केलेल्या अर्जात उमेदवाराची विभागनिहाय निवड यादी तुमच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे, ठीक आहे। म्हणजे जे विभाग आहेत, चंद्रपूर विभाग, बल्लारशाह विभाग, त्यांचं जे काही बोर्ड असेल त्या ठिकाणी तुमची यादी प्रसिद्ध होऊन जाईल, ठीक आहे। तर ह्या गोष्टीची जाण ठेवा। याच्या तुम्हाला ऑनलाईनमध्येच या ठिकाणी जाऊन फॉर्म भरायचा, ही गोष्ट लक्षात घ्या। याचे नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।